टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत वड़पे में वड़पे प्रीमियर लीग दूसरा साल बड़े ही पैमाने पर आयोजित किया गया। हम आपको बता दें कि ग्राम पंचायत सरपंच श्री प्रेमनाथ वड़लकर दादा और माजी सरपंच श्री विजय पाटिल साहब, माजी उप सरपंच श्री मोतीराम पाटिल साहब, माजी सरपंच श्री अनंता पाटिल साहब और सारे मान्यवर जो आपको स्टेज पे दिखाई दे रहे हैं, उनके साथ साथ बहुत सारे मान्यवर भी वहाँ पे उपस्थित थे। और हम आपको बता दें कि ये गांव के जो बच्चे और 40+ के जो लोग हैं, सबने इस खेल में भाग लिया। और हम आपको बता दें कि विजय दादा पाटिल साहब जो हैं, उन्होंने भी इस खेल में उतरे। एक बहुत ही दिलचस्प बात हम आपको बता रहे हैं कि विजय दादा जब खेल में उतरे तो मोतीराम पाटिल साहब जो कि उप सरपंच हैं और अनंता पाटिल साहब जो कि माजी सरपंच रह चुके हैं, तो इन लोगों ने विजय दादा के लिए चौका और छक्के पे 1000 रुपये का इनाम रखा। तो विजय दादा ने छक्का तो नहीं लगा पाए, लेकिन उन्होंने एक चौका लगाया और वो जो मोतीराम पाटिल साहब ने उन्हें 1000 रुपया इनाम दिया। आप सभी को पता है कि जो न्यूज़ वाले रहते हैं तो आयोजकों द्वारा उन्हें कुछ मानधन दिया जाता है। तो वहाँ पे मैं आने के लिए बोली विजय दादा से, तो उनके हाथ में जो मोतीराम दादा साहब ने जो पैसा दिया था इनाम का, वो पैसा आया। तो उन्होंने बोला कि हम ये पैसा नहीं देंगे, हम ये इनाम पाए हैं। क्योंकि आप सभी को पता है कि वो एक उद्योजक है, लेकिन जीत की जो पैसा होती है, सोचिए जीत की जो पैसा होती है, मेहनत की जो पैसा होती है, इंसान के लिए कितनी कीमती होती है कि उस 1000 रुपया को उन्होंने कितना प्यार से संभाला। और हम सब लोग हंसने लगे क्योंकि उन्हें भगवान के दया से पैसे की कमी नहीं है। तो ये हम आपको बताना चाहते थे कि मतलब एक मेहनत से कमाई हुई पैसा और जीते हुए चीज़ इंसान के लिए कितना प्यारा होता है। तो चलिए हम दिखाते हैं आपको वहाँ का कुछ दृश्य। और विजय दादा जो खेल रहे हैं वो भी थोड़ा आप देखिए उन्हें। और हम आपको बता दें कि वो रन आउट हुए थे और उनकी टीम जीती थी। पायांवर आदळतोय, मात्र अपील उचलून धरलेला नाहीये पंचांनी। होऊ शकतात समोरच्या टीमला। चेंडू पेस ते पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय। आता मात्र चेंडू डीप पॉइंट सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय। तिसऱ्या धावेचा होईल प्रयत्न, तिसरी धाव पूर्ण। चौथ्या धावेचा होईल का प्रयत्न? नाही, चौथी धाव घेईल। आता पळकावर लागलेले आहेत त्या। टॉस बॉक्स कडे आलेलो आहोत। मोरिया टीम आहे ही पहिल्यांदाच या ठिकाणी खेळणार आहे आणि आपण बघू शकतो भारवी 11चा एक पहिली मॅच झालेली आहे आणि पुन्हा वळतोय आपण टॉस बॉक्स कडे। चलो यस मित्रांनो, टॉस बॉक्स मध्ये आहोत आपण। कॉलिंग कोण करेल? मोरिया 11चे कॅप्टन कॉलिंग करतील। काटा असं त्यांचं म्हणणं, छापा असं त्यांचं म्हणणं होतं। एक काट पडलेला आहे। नक्कीच भारवी 11 संघाचे कॅप्टन टॉस जिंकतात। कॉंग्रॅच्युलेशन्स। आणि पुन्हा एकदा व्यासपीठावर जायचं आहे। काय चूज कराल? ओके, तर आता बॉलिंग चूज करतात। अर्थातच तुम्हाला बॅटिंग येणार आहे, पण बॉलिंग मध्ये तुम्ही कुठल्या प्लेअर तुमच्यातला बेस्ट प्लेअर म्हणून बॉलिंग साठी आहे? प्रतीक। ओके, आणि अपोजिट टीमला किती रन काढण्यापासून तुम्ही रोखू शकाल? 30 रनच्या आसपास। ओके, आणि यांच्यामधला कुठला बेस्ट बॅट्समन तुम्हाला वाटतोय? भगवान। ओके, तर येस, किती रन काढायचा प्रयत्न कराल? आम्ही 40+ जाण्याचा प्रयत्न करू। अच्छा, आणि ओपनिंग कोण करणार आहे तुमच्यामधून? एक 40चा बॅट्समन असेल आणि एक भगवान डोंगरे किंवा काही स्ट्रॅटेजी होईल टीमची, त्याच्यावर आम्ही डिपेंड करू कोणाला ओपनिंगला पाठवायचं। आपल्याला एक प्रश्न आहे की आतापर्यंत तुमच्याकडून जो खेळ झाला
नाही, कारण ज्या प्रकारे टीम आहे तसा आमचा परफॉर्मन्स होत नाही, कारण आम्ही क्लोज येऊन दोन्ही मॅच आम्ही क्लोज येऊन हारलोय आणि टीमला जो परफॉर्मन्सची गरज आहे ती टीम करत नाहीये, त्याच्यामुळे आम्ही बॅकफुटला आहे. कोणाकोणाला संदेश द्याल चांगला खेळ करण्यासाठी? भगवान डोंगरे असेल, राहुल हिंदोले यांच्याकडून जास्त अपेक्षा आहे, कारण ते जास्त अनुभवी आहेत, परंतु त्यांच्याकडून हवा तसा खेळ होत नाहीये. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टन आपल्या जोडीला होते. नक्कीच टास भारवी प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जीत की खुशी बघू शकता. इंडियामध्ये सामना जिंकल्यानंतर जीत की खुशी. फायर शॉट. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा असं दाखवून दिलेला आहे वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियन. पुन्हा एकदा फायर शो. एक शेवटचा फायर शो. 2 मिनिटं. मी का 11 त्यासाठी खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी तुमच्या हातामध्ये आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतंय. आणि मॅच जिंकल्याबद्दल कसं वाटतंय? एकदम वाटलं नव्हतं पण मॅच एकदम टफ झालेली, पण आम्ही काढली त्याची. क्या बात आहे. आणि यामध्ये जी मॅच जिंकलेली आहे त्याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? पूर्ण टीमला. क्या बात आहे. थँक्यू सो मच. 35 धावांचं लक्ष आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आणखी एक भन्नाट वेगाचा चेंडू. चेंडू या ठिकाणी उंच परंतु लांब नाहीये. आणि एक सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 2 3 क्षेत्ररक्षक पिछा करतायत. 1 2 4. यावेळी मात्र काय शॉट. चेंडू सीधा सीमारेषा पार. 4 धावांसाठी. पुरस्कारी. येस सानिका. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी तुमच्याकडे येते, तर कसं वाटतंय? अच्छा. आणि तुमची टीम जिंकली त्याच्याबद्दल काय सांगाल? क्या बात आहे. थँक्यू सो मच. संजयजी गायकवाड, RPI अध्यक्ष यांचं RPI जिल्हा अध्यक्ष आपल्या या मान्यवरांनी शुभ आगमन झालेलं आहे. आणि अगदी वेळ चला. आणि संजयजी गायकवाड RPIचे अध्यक्ष आणि यांच्याकडून देखील आपल्या विजयजी पाटील यांना 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मिळणार आहे. षटकाराला, प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी संजयजी गायकवाड यांच्यातर्फे. चेंडू टॉप एज घेऊन मागे जातो. एस्टेनच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 2 क्षेत्ररक्षण मधून तोपर्यंत 1 धाव पूर्ण करते आणि 1 धावेने संघाचं आणि स्वतःचं खातं ओपन करतोय भगवान. त्याचप्रमाणे या ठिकाणी पाहू शकतो की विजयजी पाटील यांना अगदी मोठी षटक या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. यावेळी मात्र मोठा फटका. सगळं डाऊन दी ग्राउंड केलेले आहेत. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली. एक लॉलीपॉप साधा सोपा असा एक झेल सोडतो भगवान याचा निखिल. चौकार किंवा षटकारास 2000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मिळणार आहे. आणि संजयजी गायकवाड यांच्याकडून विजयजी पाटील यांस 1000 रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला नाही. पुन्हा एकदा झेल सोडतोय आणि पुन्हा एकदा आयुष्यमान भाऊ असा आशीर्वाद देताना यांच्या मार्फत सचिन. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू. चेंडूला स्क्वेअर लेग कडे खेळून काढलेले. चेंडू सरळ सीमारेषा पार. 4 धावांसाठी VPL चौकार. क्या बात आहे. आणि या ठिकाणी पाहू शकतो की 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी विजयजी पाटील यांना मिळणार आहे. जरा जास्तीच प्रेम आहे मी जेवढे मॅचेस होस्ट केलेत त्याच्यामध्ये. आणि त्या प्रेमाखातर सगळे खेळाडू आहेत ते सुद्धा अगदी उत्स्फूर्त होऊन प्रेम प्रत्येक खेळाडूवर करत राहा.
आणि या ठिकाणी वडपेच्या भव्य मैदानावर देखील सुंदर खेळाडू घडू शकतात, जसे सचिन तेंडुलकर घडले, विराट कोहली घडले किंवा रोहित शर्मा असतील. तसेच यावेळी मात्र यॉर्कर टाकलेला चेंडू खोदून काढलेला फलंदाज विजय यांनी तोपर्यंत एक धाव पूर्ण करतो विजय. आणि ही मॅच सुद्धा महत्त्वाची सुद्धा आपल्याला सर्वांना पाहायला मिळते. यावेळी मात्र मोठा फटका, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये, चेंडू सरळ व्ही मध्ये जाऊन आदळतोय. एक टप्प्यामध्ये चेंडू विराजमान व्हायचा आणि आनंद घ्यायचा. पुढचा चेंडू शॉर्ट प्लेन, चेंडू ऑन साईडला आहे, क्षेत्ररक्षण आहे, क्षेत्ररक्षण करतो, चांगली फेक करतो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मॅचेसला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. हा संघाचा संघनायक कॉल करणार आहे. हेड असं म्हणणं आहे, टेल आलेला आहे. आणि अर्थातच तुमच्याकडे आता आपण वळतोय, काय चूज करणार तुम्ही? फील्ड फर्स्ट. ओके. आणि आता याच्यामध्ये तुम्ही जर बॉलिंग जर चूज करत असाल तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या टीम मधले बेस्ट बॉलर्स कोण आहेत ज्याच्यावर तुम्ही जास्त फोकस कराल? मी आहे, यश आहे आणि गणेश. ओके. आणि यांच्या टीमला किती रन काढण्यापासून रोखू शकाल? 34. ओके. आणि येस, आता तुमच्याकडे नक्कीच यायला आवडेल. तुम्हाला पहिल्यांदा बॅटिंग करावी लागणार आहे. तुमच्यामधून ओपनिंग कोण करणार आहे? ओपनिंग असं फिक्स नाही, आता गेल्यावर समजेल कोण उतरते. तुमच्या टीम मधून सगळ्यात बेस्ट बॅट्समन कोण आहेत ज्याला टार्गेट कराल किंवा ज्याच्यावर फोकस असेल? फोकस सगळ्यांवरच आहे, परंतु आता 3 मॅचेस झाल्या, त्यामध्ये 2 आम्ही लूज झालो. बॅट्समन कडून खूप अपेक्षा होती, परंतु काही प्लेयरांनी आम्हाला नाराज केलं, त्यांची बॅटिंग झाली नाही. आता या मॅच मध्ये नॉकआउट मॅच आहे, बघू काय करतात प्लेयर आता. ओके. आणि किती रन काढायचा प्रयत्न कराल? जेवढा जास्त स्कोर होईल तेवढा आमच्यासाठी चांगला आहे. 30+ जाण्याचा प्रयत्न असेल. क्या बात आहे. दोन्ही टीमला ऑल दी बेस्ट. आणि आपण वळूयात पुढे. भावाचा आशीर्वाद देतो त्या ठिकाणी निखिल याला दुर्वळून. यावेळी मात्र मोठा येतो, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो विलियम या संघाकडून. यावेळी मात्र परफेक्ट यॉर्कर, पंचांकडे जोरदार अपील. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी गगनचुंबी षटकार. हरली नाही असं सांगताना सुमित मी अजून बाकी आहे हे समोरच्या संघाला दाखवून देताना काय बॅटिंग करतो. सलग 2 चेंडूवर 2 षटकार मारतो. पहिला चेंडू षटकार आमच्या व्यासपीठाला सलामी देताना, दुसरा षटकार मिडविकेट सीमारेषा क्लिअर करतोय. 6 धावांसाठी षटकारांनी धावसंख्या होती ती 23. अजून सुद्धा भगवान याच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी मात्र पुन्हा एकदा मिडविकेट सीमारेषेवर चेंडू जातोय आणि आता मात्र कुठल्याही प्रकारची चूक करत नाही. क्षेत्ररक्षकाने बाद होतोय फलंदाज सुमी. हा सामना जिंकण्यासाठी पाहूया. यावेळी कव्हर पॉइंटला फटका मारण्याकडून मेजवानी देण्यात येईल. यावेळी मात्र मिडविकेट सीमारेषेवर चेंडू येतो. क्षेत्ररक्षक हा तो कैलास फुलटॉस चेंडू उडवलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येतोय लांबून आणि काय रनिंग झेल पकडतोय. एक अप्रतिम असा झेल घेतलेला या ठिकाणी करतो तो सोन्या. त्याचप्रमाणे मालक सुद्धा चांगली कामगिरी करतो. यावेळेला चेंडू फायनल सीमारेषेकडे 1 बॉम्ब, 4 धावांसाठी VPL चौकार. यावेळी आता फुलटॉस चेंडू सरळ धावून दिला. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याच्यावरून सरळ 6 धावांसाठी गगनचुंबी रोहन. यावेळी मात्र मोठा फटका, चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर राहतोय. निधाव पद्धतीने हाताळतोय चेंडू गोलंदाज रोहन. आणि आता मात्र गोल्डन 6, 1 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता. रुपये कमवण्याची संधी आहे.
परफेक्ट यॉर्कर असा मारा केला आणि याच बरोबर मोरिया एंटरप्राइजेस या संघाने हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन मोरिया एंटरप्राइजेस हा संघ. आणि पुढील सामना असेल तो नेहा ट्रॅव्हलर्स. मोरिया एंटरप्राइजेसची मॅन ऑफ द मॅच. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.